मी आता डी10 मास्क लावलाय, तुम्ही बघितलं, आणि चहा ठेवलाय बनवायला. थँकफुली दूध चांगलं होतं कारण मी 2 दिवस घरी नव्हते, तर मी म्हटलं एकदा चेक करते, पण चांगलं आहे. सो आता मी चहा बनवू शकते. आणि जर खराब झालं असतं तर मी ब्लिंकिट करून मागवलं असतं. बट एनिवे, आय एम व्हेरी हॅपी की माझं फायनली आता पॅकिंग होणार आहे. हा सगळा पसारा आहे, बट मी पॅकिंग करण्यामध्ये एकदम उस्ताद आहे. मला डोक्यात माहिती की मला काय काय भरायचं आहे, आणि मी लिहून पण ठेवलंय, त्यामुळे मला एक्झॅक्टली माहिती की माझ्या काय गोष्टी राहिल्या आहेत. तर आता ॲक्च्युली ना हार्टबीट्स वाढले आहेत माझे की मी इतके दिवस काहीच केलं नाही. बट नेव्हर माइंड, आता चहा झाल्यानंतर मी जाणार आहे माझं लिपापोती करायला, म्हणजे वॅक्सिंग वगैरे करायला. आणि ते झालं की 1 तासात माझं पॅकिंग होईल, लिटरली 1 hourमध्ये. तर आय एम व्हेरी एक्सायटेड, व्हेरी हॅपी फॉर माय ट्रिप. मी केस बघा अजून उघडलेच नाही आहेत आल्यापासून. जरा केस विंचरते, छान रेडी होते आणि जाऊन येते बाहेर. निघाले सलॉनसाठी, लाईट बंद करते, विसरली. आणि त्याच्यावर झाकण ठेवते, हा लाईट ऑन ठेवते आणि चावी घेतली आहे. सो लेट्स गो टू सॅलोन. पनीर मोमोज आणलेत. आता हे बघा, ही चटणी आहे माझी फेवरेट. सो आता हे खाणार. फायनली ती येलो बॅग काढणार आणि बॅग पॅक करणार. सो स्टे ट्यून्ड गाईज टू सी दिस मेस. पासपोर्ट अँड करन्सी आणि मेस. सो माझं पॅकिंग झालेलं आहे. यू कॅन सी द बॅग इज रेडी, फॅनी बॅग इज रेडी. आणि माझी ही जी नवीन बॅग आली आहे इतकी अमेझिंग आली आहे, मी मिंत्रावरून मागवली आहे. इफ यू वॉन्ट लिंक लेट मी नो. आणि हे मला चीनूने गिफ्ट दिलेलं, ते या बॅगसोबत परफेक्ट मॅच होतं आहे. ॲक्च्युली मी ही कीचेन फॅनी बॅगला लावलेली, पण आता ते ह्याला खूप मॅच करते. सो आय हॅव केप्ट इट विथ दिस बॅग. आणि बाकी तर अशा पद्धतीने माझं पॅकिंग झालेलं आहे. माझ्या पोटात गोळा आलेला, कारण इट्स बीन लॉंग टाईम की मी असं मेजर पॅकिंग केलेलं नाही आहे. छोट्या छोट्या ट्रिप्सला मी गेले 1 day 2 day, आणि ते काय फास्ट होतं, त्याच्यात खूप डोकं लावायची गरज नाही आहे. पण ह्यामध्ये तर इतक्या गोष्टी होत्या. आणि आता मी झोपते, कारण पॅकिंग फुल्ली डन आहे. माझी फ्लाईट दुपारी 3 वाजता आहे, त्यामुळे मी सॉर्टेड आहे. मी 9 वाजता उठेन, थोडंसं काहीतरी खाईन, आणि 11 वाजता मी घरातून निघणार. आय विल रीच एअरपोर्ट बाय 12. आणि मग 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 तास आहेत माझ्याकडे. कारण आपण पाहिलं आहे की आपण जेव्हा लेट जातो तेव्हा जास्त लेट होतं. सो इट्स ओके, मी 1 तास जाऊन बसेन एअरपोर्टवर, पण मी रिस्क नाही घेऊ शकत. आता भेटूया आपण सरळ उद्या सकाळी. गुड नाईट, बाय बाय, अँड हॅपी जर्नी टू मी. गणपती बाप्पा मोरया. 1,000 years later. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आता मी उठले, वाजले 10:10, म्हणजे मला उठून झाला पाऊण तास. मी आता ग्रीन टी घेते, इथे ग्रीन टी आहे माझा. आणि मी ना ॲक्च्युली 2-3 गोष्टी माझ्या राहिलेल्या, ते कम्प्लिटली स्किप झालेलं माझ्या डोक्यातून, पण मला फायनली घरी असतानाच आठवलं. ते आहे हे वेट वाईप्स, आणि माझी बनाना लूज पावडर संपली होती, तर आता जे अवेलेबल होतं ब्लिंकिटला मी ते मागवलं, आणि 1 लिटरची एक बॉटल. सो हे सगळं माझ्या या बॅकपॅकमध्ये जाणार आहे. बाकी हे आणि हे पण मी हँडी ठेवणार आहे, फक्त हे मी मोठ्या बॅगेत टाकणार आहे. सो आय एम ऑल सेट टू लीव. 11 वाजता मी निघणार, 12 वाजता एअरपोर्टला, 3 वाजता फ्लाईट टू कोलकाता. हे गाईज, आय एम रेडी. आणि आता मी डिरेक्टली तुम्हाला एअरपोर्टला भेटते, कारण हे बघा, बॅग रेडी, मी रेडी. मागे तुम्हाला दिसत असेल बॅकपॅक, माझी फॅनी बॅग. आणि तुम्हाला माहिती, निघताना मला सारखं असं वाटतं की मी काहीतरी विसरते, कळतच नाही आहे. बट ठीक आहे, आता इनफ. जेवढं पॅकिंग केलं तेवढं काही राहिलं असेल तर इट्स ओके. आणि माझी जर्नी खूप छान जाईल अशी मी प्रार्थना करते. हॅपी जर्नी टू मी. तर आता मी निघाले. ॲक्च्युली मी कॅब बुक करत होते, पण कॅब 10 minutes 20 minutes दाखवत होती. तर मी म्हटलं डिरेक्टली जाते बाहेर आणि ऑटो पकडते, कारण 20 minutesचं रिस्क मी नाही घेऊ शकत. माझी फ्लाईट तशी 3 वाजता आहे, आणि आता वाजले 11, 11:15, पण लवकर जावं लागेल. सो ऑटो पकडते आणि डिरेक्टली तुमच्या एअरपोर्टला. आता मी एअरपोर्ट पोचले. ॲक्च्युली त्या ऑटोवाल्याने मला खूप खाली ड्रॉप केलं, तिकडून मला वर यावं लागलं. मी वर आले चालत खूप मोठी क्यू आहे, तुम्ही माझ्या बघू शकता. या बाजूला पण खूप मोठी क्यू आहे, बट इट्स ओके. मी खूप लवकर आले. माझी फ्लाईट 3 वाजता, आता वाजले 12:30. सो आता सगळी प्रोसिजर कंप्लीट करून मग मी ब्लॉग करणार आहे. आणि मला खूप भूक लागली, असं काहीतरी खाणार पण आहे. काय खाणार आय डोंट नो, बट वर जाऊन बघू. आता प्रोसिजर कंप्लीट करून घेते. ऑल्सो
मी लगेज चेक केलेलं लाईक किती केजीस आपण कॅरी करू शकतो. तर 30 केजीस कॅरी करू शकतो सोफार. आत्ता मी चेक केलं, तिकडे गेल्यावर मला कळेल. ती पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईन. हॅलो देर. तर आता फायनली मी एअरपोर्टला पोहोचले. सगळे प्रोसिडिंग्स कंप्लीट झालेत. इमिग्रेशन माझं कोलकातामध्ये होईल, इकडे तो म्हणाला की नाही होणार. अँड माझं बोर्डिंग कार्ड माझ्या हातात आहे. मी लिटरली 11 वाजून घरातून निघाले आणि आत्ता वाजलेत 1:15. आत्ता जाऊन मी रिलॅक्स झाले. मी थ्रू आऊट क्यूमध्ये उभी होते आणि मग नंतर पण तिकडे बॅगेज चेक इनला पण खूप मोठी क्यू होती. परत इमिग्रेशनच्या इकडे मी गेले तेव्हा थोडंसं कन्फ्युजन झालं की इकडे होणार आहे की तिकडे होणार आहे. म्हणून मग मी इथे जाऊन लाईनमध्ये थांबले. मग तो म्हणाला नाही मॅम यहाँ पे नाही होगा, तिकडे होईल. मग मी परत दुसऱ्या डोमेस्टिकच्या ह्याच्यात गेले. जरासं कन्फ्युजन झालं, म्हणजे जरासं कन्फ्युजन झालं, पण इट्स ओके. आता मला लागली आहे भूक. माझं गेट नंबर आहे 52. मी चालले गेटकडे आणि काहीतरी खाऊन घेते आणि मग पुन्हा ब्लॉग करेन, थोडंसं वाचेन. बिकॉज आता मी इतकी टायर्ड आहे, मला थोडं फ्रेशन अप पण व्हायचं आहे. फेस वॉश करते आणि मग थोड्या वेळाने पुन्हा ब्लॉग करते. हॅलो. तर आता झालं आहे काय, मी मॅकडॉनल्ड्समध्ये गेले आणि तिथे मी मील ऑर्डर केलं. पण जी अमाऊंट होती ना त्याचा ऑलमोस्ट डबल बिल येत होतं. म्हणजे मी ऑर्डर एकच मील केलेलं, पण ते GST आणि सर्व्हिस चार्जेस आणि काय 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 लागून मला ते कळलंच नाही. मी आता KFCला आले. मी 2 गोष्टी काहीतरी ऑर्डर केल्या. तर मी आता ऑर्डर केलं आहे मीडियम पॉपकॉर्न आणि पेरी पेरी स्ट्रिप्स. सो ते आले की मी खायला बसणार आहे. की भूक लागली आहे. केव्हापासून मी एअरपोर्टमध्ये फिरतेच आहे. माझं गेट तिकडे आहे. सो आता मी हे घेणार, हे तिकडे घेऊन जाणार आणि खात बसणार. कारण मला माहिती नाही आता बोर्डिंग किती वाजता सुरू होणार आहे. 1:45 झाले. ते पार्सल आलं की मी जाते. आत्ता पुढे जाऊन मी खाल्लं आहे. मीडियम पॉपकॉर्न्स घेतलेले आणि पेरी पेरी स्ट्रिप्स घेतलेले, पण मला ते जातच नाही आता. प्रॉब्ली खूप हायपर झाल्यामुळे खूप भागदौड झाली. इतकी पळापळ झाली स्टार्टपासून. लाईन मग परत त्या मॅकडॉनल्ड्सला गेले. तिकडे मला काहीच कळलं नाही, कारण मला मॅकपफ पाहिजे होतं आणि तिकडे मॅकपफ नव्हता. आय वेंट टू KFC. मग ते ऑर्डर केलं, मग ते यायला वेळ लागला. आणि आता मला कॉन्स्टंटली मेसेजेस येत आहेत की 25 मिनिट्स प्रायर बोर्डिंग बंद होणार. गेट इथेच आहे, बट आय डोंट वॉन्ट टू मिस माय फ्लाईट इन स्पाईट ऑफ बिंग ॲट एअरपोर्ट. हे सगळं बॅगेत टाकते, जाते आणि जेव्हा फ्लाईटमध्ये सुरू होईल ना खानापिणं तेव्हा मी खाईन. तर आता मी खूप स्ट्रेसमध्ये असं मला वाटतं आहे कालपासून. ते जायचं आहे त्यामुळे. 3ची फ्लाईट होती आणि आता वाजलेत 3:15. आधी त्यांनी गेट चेंज केला तेव्हा त्यांनी अनाऊन्समेंट केली की नाही, आय एम नॉट शुअर, कारण मी तिकडे 1 तास बसले होते. आणि 2:25ला मी जाऊन विचारलं की बोर्डिंग कधी सुरू होणार आहे, तर ते म्हणाले की गेट चेंज झाला. मग मी इथे आले. आत्ता पण एवढी लाईन लावली आहे. मगासपासून अनाऊन्स करतायत की बोर्डिंग सुरू करतो आणि तिकडे सगळे लोक जमले, पण अजून काही बोर्डिंग सुरू होत नाही आहे. पुढे माझी कनेक्टिंग फ्लाईट आहे. आता ह्यांनी डिले केलं तर पुढे माझी फ्लाईट जर मिस झाली तर हे कॉम्पन्सेट करणार आहेत का, तर नाही. आणि डिले होते तर तेही सांगत नाही आहे, म्हणजे ॲटलिस्ट इन्फॉर्म करू शकतो. असं काहीही रूल रेग्युलेशन नाही आहे. असं काहीतरीच चाललं आहे आपल्या मनाने. 3 वाजता फ्लाईट फ्लाय होणार होती आणि आता 3:15 झाले तरी मी एअरपोर्टला बसले. फायनली बोर्डिंग झालेलं आहे आणि आता मी चालले टुवर्ड्स द फ्लाईट. मला जेन्युइनली असं वाटत होतं की जर ही फ्लाईट डिले झाली तर पुढे सगळं बिघडेल, पण नाही. थँक्फुली 10-15-20 मिनटं पुढे मागे झालं आहे, दॅट्स इट, खूप नाही. सो हॅपी जर्नी टू मी गणपती बाप्पा मोरया. आणि आता पूर्ण दिवस माझा ट्रॅव्हलमध्ये, पूर्ण दिवस तर नाही म्हणजे 12-16 तास म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे. सो जे काही पुढे घडेल ते मी तुम्हाला दाखवेनच. आता लेट्स हेड टुवर्ड्स द फ्लाईट. वाजलेत ऑलमोस्ट 7 आणि 7 वाजता मी कोलकाताला पोहोचते. आणि मी इतकी दमली आहे, मला खूप झोप येते आज, मला माहीत नाही का, पण उतरल्यानंतर परत मी ब्लॉग करते. कोलकाता एअरपोर्टला पोहोचले. मी ट्रेनमध्ये पण बॅग घेतो तशी घेतली आहे. आता गेट नंबर 10 नंतर, म्हणजे बघा तिकडे दिसतो, गेट नंबर 10 नंतर मला इमिग्रेशन दिसणार. सो मला ते म्हणाले की इमिग्रेशन करून घ्या आणि त्यानंतर मी बसू शकते. माझं कोलकाता टू व्हिएतनाम जी फ्लाईट आहे त्याचं गेट नंबर 9 आहे. इथेच आहे गेट नंबर 9, ते पण मी तुम्हाला दाखवते.
आधी इमिग्रेशन करून घेते आणि इमिग्रेशनची प्रोसेस काय असते ते मी तुम्हाला सांगते, केल्यानंतरच मला कळेल. आता मी जरा प्रोसिजर करून घेते आणि मग भेटते. सी दॅट्स गेट नंबर 9 आणि तिकडे गेट नंबर 10 आहे. खूप पुढे आले आहे एअरपोर्टमध्ये, म्हणजे मी मागच्या बाजूला होते, तिकडून मी फ्रंट फ्लोअरला आले आणि आता त्यांनी मला सांगितलं की वर जायचं आहे लिफ्ट पकडून किंवा तुम्ही एस्केलेटरने जाऊ शकता. वर आहे काउंटर आणि माझी फ्लाईट आहे 10 वाजता, पण मी हे करून घेणार आहे. त्याने मला सांगितलं काउंटर नंबर 10च्या बाजूला आहे, पण असं नाही सांगितलं की वर जाऊन मग बाजूला आहे. पण ठीक आहे, मी आता ते फिगर आउट केलं आहे. वर जाते, सगळं करून घेते. आणि अजून एक, जेव्हा मी मुंबई टू कोलकाता आले तेव्हा इट वॉज डोमेस्टिक फ्लाईट, जशी नॉर्मल असते तशीच, पण तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी कॅरी करायच्या आहेत. तुम्ही तिकडून डोमेस्टिक येत आहे म्हणून तुम्ही हे सगळं विसराल, सो विसरून चालणार नाही. इमिग्रेशन करण्यासाठी तुम्हाला ते तुमच्या बोर्डिंग कार्डवर असं स्टॅम्प मारून देतात. त्यानंतर त्या लाईनमध्ये उभं राहायचं आहे. मला हे माहीत नव्हतं, मला त्या स्टाफने सांगितलं. सो बघा असा स्टॅम्प मी तुम्हाला परत दाखवेनच, पण हे बघा आता इथे इमिग्रेशन काउंटर आहे, मी करून घेते आणि तर आता मी तुम्हाला सांगते काय झालं. आता मी कोलकाताला पोहोचले, माझं इमिग्रेशन केलं आणि प्रोसिजर काय ती मी तुम्हाला सांगते, म्हणजे जे जे मी केलं ते मी तुम्हाला सांगते. सो मी त्यांच्या एका एम्प्लॉईला विचारलं की काय करायचं आहे. ते म्हणाले की तुमच्या ह्या बोर्डिंग कार्डवर हा स्टॅम्प घ्या आधी इंडिगोच्या काउंटरवर, आणि हे तिकीट आहे कोलकाता टू व्हिएतनाम, हो ची मिन्ह सिटी. त्याच्यावर हा स्टॅम्प घ्यायचा, मग इमिग्रेशनमध्ये जायचं, मग ते तुमच्या पासपोर्टला असं स्टॅम्प करतात. म्हणजे एक असतं अरायवलचं, एक असं स्टॅम्प करतात आणि एक असं स्टॅम्पिंग करतात, आणि त्यानंतर यू आर रेडी टू फ्लाय टू अनदर कंट्री. आणि आता मी माझा माईक कनेक्ट करणार आहे, कारण ऑल द वाईल मी म्हटलं, तुम्हाला आठवतं लास्ट मागे मी एक ब्लॉग बनवलेला, माझा माईक पडला होता, त्या भीतीने मी माईकच लावत नाही आहे, पण लावावा लागेल, नाही तर आवाज खूप कमी येईल. कारण माझ्या मैत्रिणीला फोन करते आणि तिला पण विचारते ती पोचली आहे का, कारण तिचा कॉल अजून तरी लागत नव्हता, पण तिचं पण अरायवल होतं, आता 7:30 झालेत, यायला पाहिजे. सो तिला फोन करून एकदा बघते की ती पोचली आहे का. ऑल्सो तुम्हाला हे दिसतं आहे, हे मला काल रात्री झालं आहे, हे काय झालं आहे मला माहीत नाही आहे. मी सॅलॉनला जाऊन आल्यानंतर हे झालं आहे, हे तिच्याकडून लागलं आहे मला वाटतं, पण मला कळलंच नाही. मला माझं नख लागलं आहे हे पण कळत नाही आहे की तिचं नख लागलं आहे हेही कळत नाही, कारण इथे पण एक काहीतरी मला लागलं आहे. काय लागलं आहे कळतच नाही आहे, आणि हे असं वाटतं कोणीतरी मला मारलं आहे जोरात आणि इथे मी मार खाऊन आली आहे. आणि आता मी वाट बघते माझ्या मैत्रिणीची, मेघाची. ती लँड झाली आहे इथे कोलकातामध्ये, पण आता तिचं इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेकिंग वगैरे सगळं बाकी आहे. तिथे सगळं करून इकडे गेट नंबर 9ला येणार आहे. तोपर्यंत इथे मी बसली, आता मी वाचत बसते जरा वेळ, कारण फोन बघून पण खूप कंटाळा आला आहे. आणि आता माय जर्नी इज गोईंग. दिवसभर खूप पळापळ होती, पण आता खूप छान आहे. सो सी यू ऑल, बाय. इसने एक गड़बड़ किया है. फ्लाइट टिकट में इसका था, नहीं पासपोर्ट में है मेघश्री M, और इसने तिकीट में किया मेघश्री N. आणि ही आत्ता पोहोचली आहे. कधीपासून मी वाट बघते हिची. वेलकम बैक टू माय ब्लॉग आफ्टर मेघालय. तो हम लोग मेघालय के बाद अभी फिर से 1 साल अब हम वियतनाम में और विन्नी जा रहे हैं. एग्जैक्ट 1 year, 17th January, 17th January, एग्जैक्ट 1 year. और ये मेघा की बैग है. भरने की प्रक्रिया चल रही है. कृपया अपनी सीट पर बैठे रहें और सीट बेल्ट खुली रखें. धूम्रपान और इलेक्ट्रॉनिक उपकरणों या मोबाइल फोन का प्रयोग करना वर्जित है. Refueling is in progress for this aircraft and we ask you to remain seated with your seat belt open. Smoking and using any electronic equipment or mobile phones is prohibited. नमस्कार. अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप अपने बड़े बैग्स को ऊपर वाले ओवरहेड बिन में और छोटे बैग्स को सामने वाली सीट के नीचे रखें. कृपया अपनी सीट पर बैठ जाएं और प्रस्थान के लिए आगे को खाली रखें. धन्यवाद. Welcome to Indigo. We would love to take off with you at the earliest. To help us get there, please keep your large bags in the overhead bin above and small bags under the seat in front of you. Please take तर जेव्हा मी कोलकाता एअरपोर्टला मील घ्यायला गेले तेव्हा फ्लाईटचं बोर्डिंग सुरू झालेलं आणि लास्ट कॉल होत होता, त्यामुळे मग मी तिकडे जेवण घेतलं नाही, कारण त्यांनी सांगितलं की 20 to 25 minutes लागतील.
मग मी म्हटलं की फ्लाईटमध्ये जाऊन घेते काहीतरी. आणि फ्लाईटमध्ये आल्यावर मला रिअलाईज झालं की माझ्याकडे इंडियन करन्सी काहीच नाही आहे, म्हणजे फक्त 200 किंवा 250 रुपीज होते. आणि ती म्हणाली की नाही मॅम इंडियन करन्सी लागेल. मी कम्प्लिटली विसरून गेले. मी म्हटलं माझ्याकडे VND आहे, मी तुला ते देते. तर ती म्हणाली की नाही मॅम. मग मी 200 रुपीजचे कुकीज घेतले. पण तिला काय माहिती काय वाटलं आणि तिने येऊन मला हे क्रू मील दिलं. ती म्हणाली की मॅम तुम्हाला खूप भूक लागली आय नो, तर तुम्ही हे खा. पण त्यावर तिला मी म्हटलं की हे तुम्ही खा, कुकीज खाऊन माझं पोट भरेल. तर ती म्हणाली नो मॅम वी हॅव इनफ मील बॉक्सेस. अनुश्री थँक्यू सो मच. तर हे तिने मला आणून दिलं आणि ट्रॉली घातली. मी तिला विचारलं की मला म्हणाली की आमच्याकडे आणि मला असं कसं तरी तिला तिने आणून दिलं कारण त्यांना पण खूप लागली असेल ना ऑफकोर्स. पण ती म्हणाली की हॅव इनफ ऑफ द मील पॅकेजेस सो यू कॅन हॅव दिस. आय एम रिअली ग्लॅड. मला इतकी भूक लागलेली, इतकी जास्त भूक लागलेली. तर आता मी पोचले फायनली व्हिएतनाम आणि माझी मैत्रीण येते. सो मी थांबते जरा. हा बघा हा आमचा एअरक्राफ्ट आहे मागे आणि इथे तुम्ही बघू शकता दिस इज व्हिएतनाम एअरपोर्ट. कॉटन काढते आणि ही शर्ट ठेवते, इथे थांबते ती येईपर्यंत आणि मग पुढे जाते. सोबतच जाऊ. थँक गॉड. माझ्या बाजूला एक माणूस बसलेला, तो इतका हलत होता मला ना सुचतच नव्हतं तो बसला होता तेव्हा. म्हणजे तो कधी असा होता, तो कधी लेफ्टला चालला आहे कधी राईटला चालला आहे आणि तो लिटरली पडत होता एका साईडला. ही वॉज ह्यूज आणि तो एका साईडला येत होता. मला इतका कंटाळा आला त्या माणसाचा सिरियसली. फायनली म्हटलं ही फ्लाईट संपली आणि आम्ही 1 तास आधी पोचलो. आता माझी मैत्रीण आली की आम्ही जाऊ बेल्टकडे आणि सामान घेऊ. ती वांगी तिकडे मागे. हाय विन्नी एक्सप्लोर तो साथ में क्यों आई? यार हम 1 घंटे पहले पहुंचे. गाइस वी रीच्ड वियतनाम. यस. साउथ में बोलो ना. ना वो वियतनाम के बंदी दीदी. ओके लेट्स गो. सो वी आर इन वियतनाम. आवर फर्स्ट फॉरेन ट्रिप टुगेदर. मेघालय हमारा एक डोमेस्टिक था और यहाँ से चालू होगा यस. आणि आता पूरा आमचा दुनिया घूमेंगे हम. हाँ, अगले साल हम टर्की जाने वाले थे लेकिन बजट की वजह से छोटा स्टेप से. येस. तर आता आमचा बेल्ट नंबर आहे 7. आता तिकडे रनिंग एस्केलेटर आहे पण आम्हाला चालत जायचं आहे. हमको चल के जाना है. हम स्ट्रॉन्ग या ठीक है. फिटनेस ट्रिक और बाद में नूडल्स राइस वाइस खा रहे हैं वो अलग चीज़ है. वो अलग चीज़ है. वो अलग चीज़ सब कुछ होना चाहिए जिंदगी में. हाँ चाउमीन. आता आमचं इथे पण इमिग्रेशन झालं आहे. हम लोग कितने लकी हैं, पीछे पूरी लाइन लग गई. और जब तुमको पता है हमने वीडियो देखा था इमिग्रेशन के लिए, एवढी लाईन असते इकडे. पण आम्ही इतके लकी आहोत की आम्ही फर्स्ट आलो आणि है ना हम लोग फर्स्ट आहे ना. आम्ही फर्स्ट आलो. मी तर एअरक्राफ्टच्या बाहेर पण लवकर आले. ही आली आम्ही लगेच येऊन लाईनीत थांबलो आणि आमचं इमिग्रेशन पण झालं आहे. मी तर आता बेल्ट नंबर 7वर आमचं लगेज आलेलं आहे. ते लगेज घेऊ आणि इथून आम्हाला ग्रॅब ॲपवर कॅब बुक करायची. कॅब करून आम्हाला जायचं आहे हॉस्टेलमध्ये आणि 2 वाजता आमच्या हॉटेलमध्ये आमचं चेक इन आहे. तर आम्ही पॅकर्स नावाचं एक हॉस्टेल आहे तिकडे जाणार आहोत. आधी आम्ही बघू तिकडे जाऊन ते कसं बुकिंग करायचं काय करायचं मला माहिती नाही, पण आम्ही तिकडे जाऊन बघू आणि ते कसं होतं काय होतं सगळं तुम्हाला मी तिकडे पोचल्यावर सांगेन. किती छान सिस्टम आहे. ते आपलं लगेज काढून ठेवतात. हे माझं लगेज आहे मी घेते. नहीं मेरा नहीं आया है आप ले लो. सिर्फ इतना ही ठेवतात आणि आपण घ्यायचं. नाहीतर आपल्या इथे आपण थांबतो बॅगेसाठी, पण त्यांनी इतकं छान काढून ठेवलं. आता हिचं बाकी आहे, हिचं आलं की आपण जाऊ. सो आम्ही आता बाहेर चाललो आहे आणि ग्रॅब ॲप मी इंडियावरून डाउनलोड करून आलेले आहे. तुमने बी केलं आहे ना डाउनलोड. आम्ही दोघींनी ग्रॅब ॲप डाउनलोड केलेलं आहे. आता त्याच्यावर कॅब कशी बुक करायची, काय हॉटेल टाकायचं ते सगळं आम्ही बाहेर जाऊन बघू.
सो आता इकडे एक्झिट आहे, इथून चाललो आम्ही बाहेर. आता काय झालं माहिती आहे, आम्हाला ना हा कार्ड मिळाला आहे आणि ह्याच्यावर एक्सपायरी डेट आहे 2028ची. म्हणजे हा गोल्डन कार्ड कोणाचा तरी पडला आहे, फॉरेनर आहे, त्याचे डिटेल्स नाही दाखवू शकत. तर आम्ही इथे ना सायगॉ ग्राउंड सर्व्हिसेस लॉस्ट अँड फाउंड, हे बघा त्यांनी असं एक काउंटर बनवलं आहे जिकडे गोष्टी हरवल्या तर तुम्ही येऊन सबमिट करू शकता. तर आम्ही ते कार्ड आता तिकडे सबमिट करायला चाललो आहे. फायनली आय एम इन व्हिएतनाम. आणि आता काय झालं माहिती आहे, तिकडे ग्रॅबचं काउंटर आहे, म्हणजे ग्रॅब आमचं तुझं बोलत होतं टॅक्सी टॅक्सी टॅक्सी. मला कळलं नाही, म्हणलं येस येस ही बुक आपने क्यों बोला. आमच्याकडे ग्रॅब ॲप आहे, मी त्याच्यातून बुक करू. अरे अंकल अंकल हां चलेगा तू ना. आम्ही कॅब बुक केली आहे आणि ना इकडे सिस्टम काय माहिती आहे, इथे बघा हा मागे माझा रोड दिसतोय, तिकडे कॅब नाही आहे, ऑपोजिटला जावं लागतं. सो आता त्या बाजूला जाणार आहे मी, जिकडे गाड्या उभ्या आहेत मागे, तिकडे कॅब मिळेल आम्हाला. म्हणजे मैत्रीण आमचा ड्रायव्हर आलाय पण आम्हाला माहितीच आहे कोण आहे, कारण खूप गाड्या आहेत तिकडे. तर म्हटलं की हात तरी दाखव, उसको बोला ऐसे हाथ देखा. हमने सक्सेसफुली ग्रैब बुक किया एंड हमने गाड़ी ढूंढ ली है. चलो ही इज वेटिंग. खोल के डोर, तो दार उघडून उभा आहे. ही आमची गाडी आलेली आहे. हॅलो, इट्स व्हेरी हेवी. थँक्यू. आमची फर्स्ट ग्रॅब, फर्स्ट ते पण आमच्या स्वतःच्या हिमतीवर. म्हणजे तिने ट्राय केलं, माझ्या फोनमध्ये तर ॲक्सेसच होत नव्हतं. सो आता आम्ही जरा गाडीत बसतोय. फायनली आवर फर्स्ट ग्रॅब इन व्हिएतनाम ॲट 4 AM. फायनली फर्स्ट ग्रॅब असं म्हणून जे काय मी गाडीत बसले, पण त्यानंतर जो काही पोपट झाला, जी काही गडबड झाली ते बघण्यासाठी तुम्ही नेक्स्ट व्लॉग बघा. खूप मोठा गोंधळ झाला तिकडे. आम्ही चाललो आहे आमच्या हॉस्टेलकडे आणि आमचं हॉस्टेल आहे समोर, ज्याचं नाव आहे सिटी बॅकपॅकर्स. मागे आमची कॅब आहे आणि तुम्हाला हॉस्टेल दाखवतो. सिटी बॅकपॅकर्स हॉस्टेल. हे बुक आहे, आता इथे परत आम्हाला जावं लागणार. तो म्हणाला वी आर फुल्ली बुक्ड. स्वतः आम्ही जाऊन जरा चेक करतो. रात्रभर बॅग्स घेऊन आम्ही व्हिएतनाममध्ये फिरत होतो, ते बघण्यासाठी पुढचा व्लॉग बघा.